इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस। न्यूज मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज। भुसावल नगर परिषद मंगलवार तारीख 12 अगस्त 2025 अतिक्रमण धारकांचे तत्काल पुनर्वसन या न्यायासाठी मागणी बेमुदत ठिय्या आंदोलन ठिकाण भुसावल नगर परिषद समोर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ता। आइए देखते रहिए न्यूज मास्टर, हर पल हर वक्त हर घड़ी। या ठिकाणी भुसावळ शहर नगरपालिकेच्या समोर 3 दिवसापासून माझ्या माता बहिणी माझे भाऊ लोक रात्रंदिवस या ठिकाणी बसून आहेत, परंतु या ठिकाणी भुसावळ शहरातील काही प्रतिनिधी लोकांना घाम फुटलेला नाहीये की या ठिकाणी यावं आणि आम्हाला काहीतरी मार्गदर्शन द्यावं किंवा या ठिकाणी काहीतरी निरोप घेऊन यावा। परंतु या ठिकाणी असं समजून येत आहे हा जातीवाद यांच्या मनामध्ये मनामध्ये किती आहेत हे समजून येत आहे। कारण की जर का दुसरे लोक जर का या ठिकाणी बसले असते तर 100% आमदार साहेब खासदार साहेब लगेच इथपर्यंत पळ काढला असता। परंतु या ठिकाणी आमचा बहुजन समाज बसलेला आहे, गोरगरीब समाज बसलेला आहे, आमच्यावर अन्याय झालेला आहे। 7 वर्षापासून या ठिकाणी आम्ही एकच सतत मागणी केलेली आहे की आम्हाला कोणत्याच गोष्टीची अपेक्षा नाही, फक्त आम्हाला या ठिकाणी तुमच्या माध्यमातून एक झोपडा हवा आहे। तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला घरापासून वंचित ठेवलेलं आहे त्याच पद्धतीने आम्ही तुम्हाला आमची मागणी हेच आहे की आम्हाला तुम्ही या ठिकाणी कुठेतरी घर द्यावं अशी अपेक्षा 7 वर्षापासून या ठिकाणी यशवंतनगरमधील काही लोक गोरगरीब लोक या ठिकाणी करत आहेत। परंतु या सरकारला, या आमदाराला, इथल्या खासदाराला कोणत्याही प्रकारचे आमच्या गोरगरिबांची काही घेणं देणं या लोकांनी ठेवलेलं नाही आहे। मागेही ज्या वेळेस आम्ही आंदोलन केलं होतं त्यावेळेस 4-5व्या दिवशी आला आणि आम्हाला खोटे आश्वासन दिले। परंतु या ठिकाणी तुम्ही बघत असाल पावसाचा वेळ सुरू आहे, आमच्या माता बहिणी या ठिकाणी उघड्यावर झोपलेले आहेत, परंतु या माणसाला त्याच्यामधली माणुसकी जागा होत नाहीये की या ठिकाणी यावं आणि यांना साथवून द्यावं की तुम्ही जे बसतायत या ठिकाणी बसलेले आहेत तुम्ही या करता असे मी प्रयत्न करतो आणि लवकरात लवकर तुम्हाला आम्ही याच्या घराकरता आम्ही प्रयत्न करून तुम्हाला घर देण्याचा प्रयत्न करतो। असे कोणत्याही प्रकारच्या या लोकांच्या मनामध्ये जागा नाही आहे। म्हणून सर्वप्रथम या पूर्ण बहुजन समाजातर्फे आम्ही स्थानिक आमदाराचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो, या बीजेपी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो। जर का दुसरे व्यक्ती जर का या ठिकाणी बसलेले असते ना, दुसरे लोक जर का या ठिकाणी बसले असते तर लगेच नारळ पाणी ज्यूस वगैरे सगळे या ठिकाणी घेऊन आले असते आणि या लोकांना काहीतरी दिलं असतं। परंतु आमच्याकरता या लोकांच्या मनामध्ये कोणतीच स्थान किंवा जागा नाही आहे आणि आम्हाला न्याय मिळावा त्यांची अशी अपेक्षा नाही आहे। परंतु तुमच्या माध्यमातून सांगतो आम्ही न्याय घेतल्याशिवाय या ठिकाणाहून हटणार नाही हे लक्षात ठेवा। आणि 15 तारखेनंतर जसं की आदरणीय बाळाभाऊ पवारांनी सांगितलं की तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन करू। आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत आहे, खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आम्ही बसून आहेत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही हे लक्षात ठेवा। हे आता आम्ही कोणत्याही प्रकारची कागदपत्र तुम्ही दाखवत असाल की आम्ही असे डॉक्युमेंटले काम करतो आणि लवकर तुम्हाला काहीतरी न्याय मिळवून द्यायची भूमिका ठेवतो, आम्हाला या ठिकाणी रिझल्ट घेतल्याशिवाय आम्ही या ठिकाणी उठणार नाही हे लक्षात ठेवा। जय भीम, जय भारत, जय संविधान।